नमस्कार. आत्माराम विद्या मंदिर ओपलेवाडी आमच्या शाळेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विषय भूमिती समरूपता या प्रकरणातील सराव संच 1.3 मधील राहिलेली उदाहरणे ही पाहणार आहोत. त्याच्यातलं एक उदाहरण आकृती दिलेली आहे. आकृतीत ABP आणि CDP असे दोन त्रिकोण तयार होत आहेत. यात आकृतीत रेख AC आणि रेख BD हे परस्परांना परस्परांना P बिंदूत छेदतात. दिलेल्या माहितीत AP छेद CP या गुणोत्तराची किंमत आणि BP छेद DP या गुणोत्तराची किंमत ही सारखी. या माहितीच्या आधारे त्रिकोण ABP आणि त्रिकोण CDP हे दोन्ही त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. मग हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपण या दोन त्रिकोणांचा विचार करू. एक त्रिकोण ABP व त्रिकोण CDP. या दोन त्रिकोणांमध्ये दिलेली माहिती आधी AP छेद CP बरोबर BP छेद DP. म्हणजे AP आणि CP या गुणोत्तराची किंमत या गुणोत्तराच्या किमती इतकी आहे आणि ती माहिती आपल्याला दिलेली आहे म्हणून दिले आहे. त्याच्यानंतर रेख AC आणि रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात. छेदल्यामुळं एकूण इथं 1 2 3 4 असे 4 कोन तयार होतात. 4 कोनांमध्ये हा कोन या त्रिकोणाच्या संबंधी आणि हा कोन या त्रिकोणाच्या संबंधी याचा विचार करा. याच्यात इकडच्या त्रिकोणाचा हा कोन आणि या त्रिकोणाचा हा कोन असे हे दोन्ही कोन विरुद्ध कोन आहेत. आणि विरुद्ध कोनाचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे की विरुद्ध कोन एकरूप असतात. म्हणून या त्रिकोणाचा कोन APB एकरूप कोन. इकडच्या त्रिकोणाचा हा कोन लिहिताना CPD कोन CPD एकरूप आहे. याचं कारण म्हणजे ते विरुद्ध कोन आहेत. आता दोन त्रिकोणांच्या मध्ये आपण शिरोबिंदूंची संगती ABP संगत CDP अशी जर संगती लावली तर AP आणि CP ही संगत बाजूंची जोडी मिळेल. AP आणि CP पहिला तिसरा आणि BP म्हणजे दुसरा आणि तिसरा बिंदू. इथं DP दुसरा आणि तिसरा बिंदू अशा संगत बाजूंच्या जोड्या आपल्याला मिळतील. म्हणजे या दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या अशी संगती लावल्यानंतर संगत बाजूंच्या जोड्या या प्रमाणात आहेत. आणि कोन APB म्हणजे पहिला तिसरा दुसरा बिंदू. इथंही पहिला तिसरा म्हणजे CPD म्हणजे ही संगत कोनांची जोडी मिळते. आणि म्हणून हे दोन त्रिकोण ABP व त्रिकोण CDP हे दोन त्रिकोण संगत बाजूंच्या दोन जोड्या प्रमाणात आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन म्हणजे AP आणि BP यांनी समाविष्ट केलेला हा कोन आणि CP आणि DP यांनी समाविष्ट केलेला कोन हा एकरूप आहे. म्हणून हे दोन त्रिकोण बाजू कोन बाजू म्हणजे दोन संगत बाजूंच्या जोड्या प्रमाणात आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन एकरूप म्हणून बाकोबा समरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आणि या पद्धतीने अगदी आपल्याला सहज हे दोन त्रिकोण दिलेल्या माहितीच्या आधारे ABP समरूप त्रिकोण CDP हे सिद्ध करता येतं. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघू. पुढचं एक उदाहरण आकृती दिलेले त्रिकोण
सी आणि बाजू बी सीवरचा हा डी बिंदू ए या बिंदूशी जोडून अशा पद्धतीने एका त्रिकोणाचे पुन्हा 2 त्रिकोण केलेत, म्हणजे टोटल 3 त्रिकोण हे आहेत. त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू बी सीवर डी हा बिंदू असा आहे, घेतलेला बिंदू डी असा आहे की कोन बी ए सी म्हणजे हा वरचा कोन आणि कोन ए डी सी म्हणजे हा कोन, या दोन्ही कोनांची माप समान आहे. या माहितीच्या आधारे आपल्याला सी एचा वर्ग बरोबर सी बी गुणिले सी डी हे आपल्याला दाखवायचे किंवा सिद्ध करायचे. आता इथं हे सिद्ध करताना सिद्ध करायचे म्हणून सिद्धता, इथं आपल्याला मूळचा त्रिकोण ए बी सी आणि ए डी जोडल्यामुळं पुन्हा हे 2 त्रिकोण ए बी डी आणि ए डी सी असे एकूण 3 त्रिकोण आपल्याला आकृतीत मिळतात. 3 त्रिकोणांपैकी आपल्याला दिलेल्या माहितीत हे जे दिलेली माहिती बी ए कोन बी ए सी आणि ए डी सीचं माप समान आहे आणि हे सिद्ध करायचं. याच्यासाठी आपल्याला या 3 त्रिकोणांपैकी मूळचा मोठा त्रिकोण ए बी सी याचा हा कोन आणि ए डी सी याचा हा कोन हे समान मापाचे, म्हणून आपल्याला या 2 त्रिकोणांचा विचार करावा लागेल. आता विचार करताना या त्रिकोण ए बी सीचं नाव आपण त्रिकोण बी ए सी, त्रिकोण बी सी ए असं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे लिहिता येतं. ए बी सी किंवा ए सी बी असं वेगवेगळ्या आपल्याला एकूण 6 प्रकारे हे लिहिता येतं. त्याच्यापैकी योग्य शिरोबिंदूंचा विचार करून त्याचं नाव म्हणजे त्रिकोणाचं नाव हे आपण निश्चित करायचं, म्हणजे समरूप दाखवताना आपल्याला अडचण येणार नाही. मग इथं मोठ्या त्रिकोणाचा कोन हा बी ए सी हा लहान इकडचा त्रिकोण याचा ए डी सी या कोनाशी एकरूप आहे. मग इथं मी त्रिकोण ए बी सी असं न लिहिता सुरुवात करताना बी या बिंदूपासून सुरुवात करतो, म्हणजे त्रिकोण बी ए सी म्हणजे हा जो कोन आहे तो ए या शिरोबिंदू जवळ आहे. तसंच इथं हा ए डी सी बी ए सीचं माप ए डी सी एकरूप आहे, म्हणून हा जो डी बिंदू आहे तो 2 नंबरवर घेतला ए बी सी. तर आपल्याला दिलेले हे जे 2 कोन आहेत ते समान मापाचे बी ए सी संगत ए डी सी या संगतीनुसार आपल्याला ते मिळतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठा त्रिकोण बी ए सीचा एक कोन हा सी आणि ए डी सीचाही एक कोन सी असं हे 2 त्रिकोणांचे हा जो कोन सी आहे तो समान आहे. आपण तिसरा बिंदू इथं सी घेतला, इथं सुद्धा तिसरा बिंदू घेतला, म्हणजे कोन सी हा कोन सी याचा संगत कोन मिळेल आणि प्रत्येक कोन स्वतःशी एकरूप असतो, त्याच्या आधारे तो आपल्याला एकरूप दाखवता येईल. दिलेल्या माहितीच्या आधारे दिलेली माहिती या त्रिकोणाचा कोन बी ए सी हा दोन्ही कोन समान मापाचे म्हणजे ते एकरूप आहे. कोन ए डी सी बी ए डी सी अगदी शिरोबिंदूच्या संगतीनुसार आपल्याला ते आहेत इथं दिले आहे. त्याच्यानंतर त्रिकोण बी ए सीचा हा कोन सी आणि ए डी सीचाही कोन सी सामायिक कोन आहे आणि प्रत्येक कोन स्वतःची एकरूप असतो. मग या माहितीच्या आधारे मोठ्या त्रिकोणाचा हा कोन लहान त्रिकोणाच्या या कोनाशी एकरूप आहे. आता याचं नाव लिहिताना आपल्याला इथं म्हणजे ए सी बी असं लिहिलं तर डी सी ए असं आपल्याला लिहिता येईल. 3 अक्षरही लिहिता येईल किंवा एक अक्षरी आपण इथं उल्लेख केला तरीही चालेल. कोन सी मोठ्या त्रिकोणाचा कोन सी एकरूप कोन लहान त्रिकोणाचाही कोन सी आणि सामायिक कोन. ओके, प्रत्येक कोन स्वतःशी एकरूप असतो आणि त्यार्थी
या त्रिकोणाचे दोन कोन या त्रिकोणाच्या या दोन संगत कोनांशी एकरूप आहे, म्हणून हे दोन त्रिकोण BAC व त्रिकोण ADC हे दोन्ही कोन समरूप आहेत. दोन कोन एकरूप आहेत म्हणून ही कोको कसोटी. ओके. आता दोन त्रिकोण समरूप असतील तर संगत बाजूंच्या तिन्ही जोड्या प्रमाणात असतात, म्हणजे 3 गुणोत्तर समान असतात आणि तिन्ही कोणांच्या जोड्या या एकरूप असतात. आपल्याला जे माहिती पाहिजे ते बाजूंच्या संदर्भात आहे, म्हणून आपण बाजूंचा विचार करू. पैकी इथं बघा CA एक बाजू, CB आणि CD असं आपण त्यांचा विचार करू लिहू. CA मोठ्या त्रिकोणाचा हा AC किंवा CA घेतलं तर तिसरा आणि दुसरा बिंदू म्हणजे CA. आता CAची संगत बाजू तिसरा आणि दुसरा म्हणजे इथं काय मिळेल आपल्याला, तिसरा आणि दुसरा म्हणजे CD. ही एक संगत बाजूंची जोडी, त्यांचं गुणोत्तर बरोबर 3 जोड्या मिळतील. पैकी आपल्याला पाहिजे 2 जोड्या, आपण 2 जोड्यांचा विचार करू. त्याच्यानंतर इथं आणखी एक CB आहे. CB म्हणजे इथला तिसरा बिंदू आणि इथला पहिला बिंदू म्हणजे CB. मग इथला तिसरा बिंदू C आणि पहिला A, CA. आणखी तिसरी जोडी मिळेल, पण आपण त्या तिसऱ्या जोडीचा काय विचार करणार नाही इथं, कारण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू म्हणजे त्या संगत बाजू प्रमाणात असतात, त्यांची गुणोत्तरे समान असतात. आता हा इथं CD डाव्या बाजूला छेदस्थानी आहे, उजव्या बाजूला अंशस्थानी CBला गुणिले होईल आणि हा CA इकडच्या बाजूला छेदस्थानी येतो, इकडच्या बाजूला CAला गुणिले होईल. म्हणजे हा CA गुणिले हा CA बरोबर हा CB आणि हा इकडे घेतला की तो CBला गुणिले होईल CD. CA गुणिले CE म्हणजे CAचा वर्ग बरोबर CB गुणिले CD. ओके. या पद्धतीने आपल्याला जे सिद्ध करायचं आहे CAचा वर्ग बरोबर CB गुणिले CD, CB गुणिले CD. या पद्धतीने या माहितीच्या आधारे आपल्याला हे सिद्ध करता येईल. दोन्ही उदाहरणं अगदी सहज आपल्याला सोडवता येण्यासारखे आहे. नक्कीच आपल्याला हे उदाहरणं कशी सोडवायची ते कळालेलं असेल. धन्यवाद.